आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही केवळ अफवेने पेट्रोल पंपांवर गर्दी। नांदगाव शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अफवांमुळे नागरिकांनी पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे। इंधन तुटवडा निर्माण होणार अशा चर्चांमुळे अनेक वाहनधारकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने काही ठिकाणी रांगा लागल्या आहेत। दरम्यान पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना घाबरून न जाता आवश्यक तेवढे इंधन घेण्याचे आवाहन केले आहे। शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोलची विक्री सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारची कमतरता नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे। मात्र डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे काही पेट्रोल पंपांवर प्रतिग्राहक 5,000 रुपयांपर्यंतच डिझेल देण्याची मर्यादा ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। शेतीची कामे, वाहतूक आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले। त्याचबरोबर काही अवैध व्यावसायिकांकडून ग्रामीण भागात डिझेल पेट्रोलची साठेबाजी करून अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। कॅन आणि ड्रममधून इंधन खरेदी करून गावागावात विक्री केली जात असल्याची चर्चा असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अफवांमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आले आहे। शहरातील इंधन पुरवठा सुरळीत असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। सध्या काय स्थिती आहे नांदगावमधील पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भातली? जशी गाडी येते ना त्या पद्धतीने आम्ही लोकांना देतोय डिझेल पेट्रोल। बरं, काही तक्रार नाही, तक्रार काही नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काही देताय का बा कंपल्सरी एवढंच? काय नाही, जेवढं पाहिजे तेवढं आम्ही पेट्रोल डिझेल देतोय। जेवढं पाहिजे तेवढं देतात आणि कॅनमध्ये पेट्रोल डिझेल आम्ही देत नाही। कॅनमध्ये देत नाही, वाहन घेऊन या, वाहनात भरून मध्ये वाहन आणायचं, वाहनामध्ये घेऊन जायचं। बरोबर, थँक्यू। पेट्रोल मिळत आहे का तुम्हाला? भेटतंय ना? कोणत्या गावून आले तुम्ही? गाव साकोर। कुठून आले तुम्ही? जळगाव खुर्द। काय पेट्रोल डिझेल? पेट्रोल काय घेतलं तुम्ही? डिझेल घेतलं का? हो। किती मिळालं आहे? अजून तो भेटला नाही, अजून देत आहे का पण? हां। कुठून आले तुम्ही? तो एकच आहे नांदगाव। कितीची मागणी केली डिझेल? मी त्यांना पॅक करायची मागणी। तुमच्या व्यवसाय काय परिणाम आहे का या डिझेल पेट्रोल? काही परिणाम नाही आहे, पण असं का होतंय डिझेलचं? का होतंय असं? बरं डिझेल घ्यायला आले का? कोणतं गाव? हां, नांदगावचे आहे का? मिळत आहे ना पण डिझेल? ते आले तुम्ही कायसाठी आले? डिझेल घेताय, मिळत आहे ना? बरं, किती मिळत आहे तरी साधारण? जेवढं आपल्याला काय जेवढं टाकाय तेवढं मिळत आहे। अरे बोला, काय परिस्थिती आहे डिझेलच्या बाबतीत? खूप सहकार्य करतो सगळ्यांना। नांदगावला चांगली परिस्थिती आहे। लोकांनी आपण उठवेल ही डिझेलची याच्यानंतर काहीच नाही आम्हाला। हां, चांगलं आहे का? मिळत आहे का? व्यवस्थित आहे ना? डिझेल घ्यायला कुठून आले तुम्ही? बरं, केव्हापासून येतोय? आम्हाला भरपूर वेळ झाला ना। बरं, मग काय सांगितलं तुम्हाला? ते चालू आहे ना, डिझेल घेताय ती देताय का? नंबर लावली ड्रम। बरं, नंबर लावले का? काय म्हणता नेते? काय काम काढलं तुम्ही नांदगावला? डिझेलचं ड्रम आहे ना। डिझेल आहे का? कधीपासून? झालं 1 तास आम्हाला। 1 तासापासून आले। काय सांगितलं तुम्हाला? देताय म्हणे सांगितलं? कसं देताय? किती देताय? कसं देताय? 5,000चं देतोय कंपल्सरी ड्रम। कोणाला 5,000चं? शेतकऱ्यांना 5,000चं ड्रम मध्ये देऊ. प्रत्येक शेतकऱ्याला 5,000? प्रत्येक शेतकऱ्याला 5,000. बरं। शॉर्टेज केव्हापासून आलंय? शॉर्टेज चाललंय? शॉर्टेज आता हे जवळपास 7-8 दिवसापासून चालू आहे। हो ना? पण मग डिझेल विक्री चालू आहे का? डिझेल विक्री नंबर लावून शेतकऱ्यांना देतात। आणि पेट्रोलची काय अवस्था आहे? पेट्रोल चालू आहे सुरळीत। पेट्रोल सुरळीत आहे, डिझेलची शॉर्टेज? हो, डिझेलचे शॉर्टेज आणि शेतकऱ्यांसाठी आपण देतोय 5,000. बरं, चालेल, ओके। तुम्ही काय सांगता? आम्ही हेच सांगतो, डिझेल घ्यायला आलोय। शेतीचे कामं बाकी राहिलेले सगळे। गाव कोणतं तुमचं? आमचं गाव हिरेनगर। हिरानगरचे का? साकोरी झापचे का? केव्हापासून आले? आम्ही इथं सकाळचे बरं, काय सांगितलं तुम्हाला? डिझेल 5,000 पर्यंत। 5,000चं देत आहे का? डिझेल घ्यायला आले का? कोणतं गाव? विसवळचं आहे का? तुम्ही माऊली?
गाव टाकळीहून आले तुम्ही भालूरून आले का मांडवड बरं बरं ठीक आहे. म्हणजे तालुक्यातली मंडळी आहे बा जवळजवळ सगळे. नंबर लावून डिझेल देताय ना पण देताय ना, मग आता काय विलाज नाही त्याला आता. बरं कोणी केलं उन्हात तुम्हाला उभं? सरकारने केलं का? बरं काय अपेक्षा देणार? बोला ना. डिझेल माऊली थोडंसं बाजूला आण.